नैसर्गिक मृत्यू आला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झालेला आहे त्याच्या विधवा पत्नीला 2000 रुपये महिन्याला, 5 वर्ष पेन्शन मंडळ देते, त्याच्या एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. त्या अशा अनेक योजना आपण आणल्या. त्यामध्ये मी दुसरी योजना आणली की दुपारच्या वेळेला या कामगारांना सकस आणि ताजं अन्न मिळणार नाही म्हणून आपण मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. कॉन्ट्रॅक्टरनं त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ते एकत्र शिजवायचं, सेंट्रल किचनला शिजवायचं आणि साईडवर येऊन वाढायचं. तर ते होते शाकाहारी, आपले कामगार खाटकूट खाणारे. त्यामुळे जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, बस कॉन्ट्रॅक्टर तेच वाढायचा आणि मग सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून आम्ही सुरू केलं 30 प्युअर स्टेनलेस स्टीलची 10,000 रुपयाच्या भांड्याचा सेट लग्नाला रुकवत देताच सुरू केलं. मी एवढं कशासाठी सांगितलं हे, म्हणून हे छोटी छोटी गरीब सामान्य माणसं की एवढं जर पैसे जर मिळालं, मुलाच्या शिक्षणासाठी मिळालं, मुलांच्या शिक्षणाला मिळालं तर किती मोठं काम होऊ शकेल. म्हणून या सगळ्या कामासाठी मला वाटतं पिंटू सूर्यवंशी फिट माणूस आहे. ही माणसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली करणार नाही, असा गरीबाचा माणूसच करू शकेल. हा गरीब माणूसच करू शकेल. आणि म्हणून आपण आपली सुखदुःख ठीक आहे, आज पैसे मिळतील, जेवणं मिळतील, पण सेवा कुठं मिळणार अशी. तुम्ही फोन केला की रात्री 12ला येणारा, लगेच तुमची सेवेला हजर असणारा, तुटक्या गाडीतनं घेऊन जाणारा, काय काय बरंच सांगितलं त्याला. म्हणजे माझ्या मते फिट माणूस जर कोण असेल तर हा पिंटू सूर्यवंशी आहे. क्योंकि समाजसेवा ही फार मोठी सेवा आहे. गरिबांची सेवा ही तर ईश्वराची सेवा तर मानतो आपण. मला वाटते पिंटू सूर्यवंशी हे तिन्ही उमेदवार, मी प्रत्येक भाषणात मला वाटते 4थ्या मतदारसंघात माझं भाषण आहे. जिथे जर मी भाषण केलं त्याला सगळ्या उमेदवारांनी सांगितलं ठीक आहे, राजकारण आपल्या जागेला राहील, विकास तर आपल्याला करावा लागेल, परंतु हे जे काम आहे हे काम केल्यामुळं गोरगरिबांचे आशीर्वाद आणि 750 देवालय, मी अल्पसंख्याक म्हणून 750 देवालयाचा जीर्णोद्धार केला मी. एक तेवढं बघायला या माझ्याकडे. राम मंदिर अयोध्येच्या बाजू व्हायच्या आधी मी कागडा बांधला 7 फुटीचं. तुम्ही बघा कधी माझं म्हणणं काय आहे, बांधत घ्या आपल्याला. हनुमान आहे ना, तो हनुमान म्हटला म्हणून मी म्हटलं हनुमान. तर माझं मत काय की विकासाची कामं तर आपल्याला केलीच पाहिजे, परंतु ही गोरगरिबांची सामान्य माणसं आपल्याला लोकप्रतिनिधी केल्यानंतर हे त्याचं जीवन सुखी व्यक्तिगत राहत नाही. हे 24 तास हे काम राहते. आता सहकारामध्ये काम करण्याची मला संधी मिळेल. मला माहिती आहे की मी आणि PN पाटील साहेब एकाच वेळेला जिल्हा बँकेचे संचालक झालो. ते आता चेअरमनमध्ये होते, मी चेअरमन आहे. पण तो सहकारी स्वतः कशी चालवावी याचं एक आदर्श उदाहरण आपण जाणून दिलेलं आहे. PN पाटील साहेबांनी शेतकऱ्यासाठी काम केलं आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा आम्ही प्रामाणिकपणानं पारदर्शी. आता गोकुळ बनवून तुम्ही बघा की आमची सत्ता आल्यापासून आपण ती गोकुळ कुठेच्या कुठे नेलं फार मोठ्या प्रमाणात. मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांनी अमूलला स्पर्धा करेल असं गोकुळचं काम आम्ही कधी केलं. आता इतर गोष्टीवर काय बोलण्यासारखी परिस्थिती नाही, का नाही, मी काय टीका करण्यासाठी काही इथं आलेलो नाही. परंतु या सगळ्या कामासाठी फिट कोण, मग जर योग्यच उमेदवार असेल कशाला दुसऱ्या टीका करायची, टीकाच करायची कारण नाही. त्यांच्या हातून होणार का नाही एवढंच विचारायचं आहे. ते काम कधीच त्यांच्या हातून होऊ शकत नाही जे पिंटू करते. त्याला गोरगरिबाची चळवळ पाहिजे, गोरगरिबाची त्याबद्दलची आत्मीयता पाहिजे, त्याशिवाय कुठलंही काम होत नाही. म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सगळी कामं करण्यासाठी आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. कारण कुठली राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही, कुठलाही घराण्याचा त्यांना वारसा नाही. फक्त दिलेल्या लोकांच्या संधीमुळं काम करत करत एक आपल्यासमोर त्यांनी छाप उभी केलेली आहे. आणि म्हणून सोनाच्या चमच्याला घातलेल्या जन्माला आलेल्या माणसाला निवडायचं काय गोरगरिबांचा कष्ट करणाऱ्या माणसाला निवडायचं. आपण आपल्या पिंटू सूर्यवंशी, मोहन पाटील आणि आनंदा कांबळे यांना घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा अशी मी विनंती करतोय. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting
Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur.